Good morning, everyone. Myself, Dr. Subhash Sherkar. I am working as an assistant professor and head department of psychology at Shivaji College Hingoli from Maharashtra. आपण अगोदरच्या भागामध्ये स्किझोफ्रेनिया म्हणजे काय आहे हे आपण पाहिलेलं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये भाग 2 मध्ये आपण स्किझोफ्रेनिया या गंभीर मानसिक आजाराची लक्षणं पाहणार आहोत. तर छिन्नमनस्कता या आजाराची मानसशास्त्रज्ञ, मनोविकृती चिकित्सक, सायकियाट्रिस्ट हे मेडिकलच्या दृष्टिकोनातून त्यांच्या वयानुसार त्यांच्यामध्ये डिवायडेशन करत असतात. पण प्रामुख्यानं स्किझोफ्रेनियाचे 6 लक्षणं सांगितली जातात. त्यामध्ये सर्वप्रथम जे काही लक्षण आहे ते म्हणजे डेल्युजन, त्याला मराठीमध्ये भ्रम म्हणतात. नंबर 2 जे आहे त्याला हॅल्युसिनेशन्स म्हणतात, मराठीमध्ये विभ्रम असे म्हणतात. नंबर 3 डिसऑर्गनाइज्ड थिंकिंग, विचार व्यवस्थित नसणे. नंबर 4 सोशल विड्रॉ, समाजापासून दूर असणं. आणि नंबर 5 जे काही सिम्पटम्स आहे ते म्हणजे डिक्रीज्ड इमोशनल एक्सप्रेशन्स, म्हणजे भावनाहीन होणं. आणि 6वं जे सिम्पटम्स आहे नॉन एन्थुजियास्टिकनेस, ॲपॅथी किंवा नॉन एन्थुजियास्टिकनेस असे म्हणतात की कुठल्याच गोष्टीमध्ये त्या व्यक्तीला रस नसतो. असे प्रामुख्यानं या 6 घटकामध्ये त्या घटकाचं डिवायडेशन केलं जातं. तर पहिलं जे लक्षण, तर मग आपण पाहूयात एक की सिम्पटम्स नेमके ह्या क्लायंटमध्ये काय काय असतात. पहिलं जे लक्षण आहे ते म्हणजे डेल्युजन आणि दुसरं जे आहे हॅल्युसिनेशन्स. डेल्युजन अँड हॅल्युसिनेशन्स हे दोन्ही लक्षणं बाह्य जगाचं परसेप्शन आपण कसं करतो, जगाकडे आपण आपल्या पंचज्ञानेंद्रियाद्वारे कसं पाहतो, त्याकडे कसं लक्ष देतो आणि ती मिळालेली माहिती आपल्या ब्रेनमध्ये त्याचं इंटरप्रिटेशन आणि ॲनालिसिस कसं होतं आणि त्यावरून आपण त्याचा काय अर्थ लावतो, हे आपल्या मेंटल प्रोसेसमध्ये मानसिक प्रक्रिया ब्रेनमध्ये घडत असतात. आणि तिथं जेव्हा अडथळा निर्माण होतो, डिस्टर्बन्सेस निर्माण होतात, परसेप्शनमध्ये अर्थ लावण्यामध्ये जेव्हा अडथळे निर्माण होत असतात, तेव्हा मग अशा प्रकारची लक्षणं किंवा विकृती निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून पहिला जे आहे त्याला आपण डेल्युजन असं म्हणतो, मराठीमध्ये भ्रम असं म्हणतात. मग नेमकं भ्रम कशाला म्हणायचं? एखाद्या वस्तूविषयी, उद्दीपकाविषयी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भ्रम होत असतात. भ्रमामध्ये उद्दीपक किंवा स्टिम्युलस हा प्रेझेंट असतो आणि विभ्रमामध्ये ते प्रेझेंट नसतात. तर सर्वप्रथम आपण डेल्युजन पाहूयात. तर डेल्युजन म्हणजेच भ्रम. भ्रमामध्ये उद्दीपक किंवा वस्तू ही उपस्थित असते, प्रेझेंट असते. फॉर एक्झाम्पल, सर्वसाधारणपणे दोरीला साप समजणे हे भ्रमाचं उदाहरण आहे. मग प्रश्न निर्माण होतो की सर, मग आपलाही दोरीवर पाय पडला आणि आपण त्याला दोरीला साप समजलं, म्हणजेच आपण सुद्धा स्किझोफ्रेनियाचे क्लायंट आहेत का? तर नाही, निश्चितप्रमाणे नाही आहेत. तर सामान्य व्यक्तीला जे काही भ्रम होत असतात, नॉर्मल व्यक्तीला, त्या नॉर्मल व्यक्तीपेक्षा ॲबनॉर्मल व्यक्तीला अनपेक्षितपणे असे विचित्र भ्रम होत असतात. आणि ते विचित्र भ्रम म्हणजेच डेल्युजन्स असतात.
जसं की दोरीला साप समजणं हे सर्वसाधारण कॉमन आहे. पण जर क्लायंट स्किझोफ्रेनियाचा असेल तर त्याच्या डोक्यामध्ये त्या उद्दीपकाचा अर्थ वेगळा लावला जातो. त्याच्या डोक्यामध्ये ब्रेन फंक्शनिंग हे विचित्र पद्धतीनं होत असतं. फॉर एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला ही पेन दाखवली. व्हॉट इज धिस? हे काय आहे? तर कॉमन व्यक्ती, नॉर्मल व्यक्ती म्हणेल की सर धिस इज अ पेन. ही पेन आहे. पण जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या विकृत असलेला स्किझोफ्रेनियाचा पेशंट असेल, छिन्न मनस्कतेचा पेशंट असेल, त्याला जर विचारलं हे काय आहे, तर तो हे पेन नसून हा चाकू आहे असं म्हणणार. चाकू आहे आणि ह्या चाकूने तुम्ही मला मारणार आहात, असा सुद्धा त्याचं इंटरप्रिटेशन करत असतो. म्हणजेच रॉंग परसेप्शन करत असतो तो या उद्दीपकाचं, चुकीचा अर्थ लावत असतो. भ्रमामध्ये उद्दीपक समोर आहे, पेन समोर आहे, पण अर्थ चुकीचा लावतो तो. म्हणजे हे पेन नसून चाकू आहे आणि या चाकूने तुम्ही मला मारणार आहेत, असे विचित्र विचार या स्किझोफ्रेनियाच्या क्लायंटमध्ये असतात. अँड डेफिनेटली ही इज अ क्लायंट अँड ही इज अ सिम्पटम्स ऑफ स्किझोफ्रेनिया क्लायंट. छिन्न मनस्कतेच्या व्यक्तीचं हे लक्षण आहे असं आपल्याला गृहीत धरायला हरकत नाही. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं की तो क्लायंट त्या वस्तूकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्याचा चुकीचा होतो आणि म्हणून तो कन्फ्युजन होत असतो. तर फॉर एक्झाम्पलसाठी एखादा आवाज जर ऐकू आला, फॉर एक्झाम्पल रेल्वेचा आवाज आला, तर कॉमनमधले जगातल्या कुठल्याही व्यक्तीला जर विचारला रेल्वे समोरून गेली कशाचा आवाज आला, तर रेल्वेचा आवाज आला हे नॉर्मल व्यक्तीला कळतं. पण जेव्हा रेल्वेचा आवाज येतो तर तो आवाज हा विमानाचा आवाज आहे असं जेव्हा म्हणतो, त्यावेळेस मात्र शंका उपस्थित करायला हरकत नाही. कारण आवाज हा रेल्वेचा आहे आणि व्यक्ती हा आवाज रेल्वेचा नसून विमानाचा आहे असं जेव्हा सांगत असतो, तो निश्चितपणे स्किझोफ्रेनियाचा क्लायंट असू शकतो. आवाज घंटागाडीचा असेल आणि तो जर म्हणत असेल हा आवाज रेल्वेचा आहे, इट कॅन बी सिम्पटम्स ऑफ स्किझोफ्रेनिया क्लायंट, हे असू शकतो. कारण की तो चुकीचा अर्थ लावायला तसे आवाज त्याला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दिसत असतात. घंटागाडी दिसते तर तो म्हणतो की आवाज हा रेल्वेचा आहे. रेल्वे जेव्हा दिसते तेव्हा तो म्हणतो की आवाज हा विमानाचा आहे. म्हणजे त्याच्या ब्रेन फंक्शनिंगमध्ये तो मानसिक प्रक्रिया ज्या आहेत त्या व्यवस्थित होत नाही आहेत. म्हणून ही गोष्ट डेल्युजनमध्ये क्लायंटमध्ये दिसत असते. म्हणून त्याला आपण डेल्युजन असं म्हणतो. डेल्युजन्स असतील हे वेगवेगळ्या प्रकारचे आपले पंचज्ञानेंद्रिय आहेत. कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ या घटकाद्वारे जनरली होत असतात. आता फॉर एक्झाम्पलमध्ये डेल्युजनमध्ये आपण जनरली आंबा खातो. आंबा खात असताना आपण जर विचारलं की मी काय खात आहे, तो आंबा खात आहे असं आपण जनरली म्हणत असतो. पण स्किझोफ्रेनियाचा पेशंट जो आहे त्याला जर विचारलं की हा व्यक्ती काय खात आहे, तर तो व्यक्ती म्हणत असतो की ती व्यक्ती आंबा न खाता ॲपल खात आहे असं म्हणतो. म्हणजे त्याच्या ब्रेन फंक्शनिंगमध्ये चुकीचा अर्थ लावला जातो. तिथं डेल्युजन घडतं, वेगवेगळ्या प्रकारचे भ्रम होत असतात. ते क्लायंट म्हणजेच हा स्किझोफ्रेनियाचा क्लायंट आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. म्हणून डेल्युजन हे लक्षात आलं असेल तुम्हाला. कारण प्रत्येक घटकाचं उदाहरण देणं शक्य नसतं, तरी 2-3 उदाहरणामध्ये आपल्याला निश्चित प्रकारे हा डेल्युजन समजला असेल. तर दुसरा जो मॅक्झिमम स्किझोफ्रेनियाच्या क्लायंटमध्ये हॅल्युसिनेशन्स हा सगळ्यात जास्त सिम्पटम्स दिसून येतो. आणि ते हॅल्युसिनेशन्स की ज्याला विभ्रम म्हणतो,
हे विभ्रम हे 5 प्रकारचे असतात. तर मग नेमकं विभ्रम म्हणजे काय ते अगोदर आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. जसं डेल्युजनमध्ये भ्रमामध्ये उद्दीपक प्रेझेंट असतो, तर हॅल्युसिनेशन्स किंवा विभ्रमामध्ये उद्दीपक किंवा वस्तू अजिबात प्रेझेंट नसते. फाल्स परसेप्शन होतं, चुकीचं संवेदन केलं जातं. फाल्स परसेप्शन, तिथं उद्दीपक किंवा स्टिम्युलस हा प्रेझेंट नसतो. आणि हे हॅल्युसिनेशन्स किंवा विभ्रम हे 5 प्रकारचे असतात. त्यामध्ये नंबर 1 ॲड्युटरी हॅल्युसिनेशन्स, नंबर 2 जो आहे व्हिज्युअल हॅल्युसिनेशन्स, 3 जो आहे ऑलफॅक्टरी हॅल्युसिनेशन्स, 4 जो आहे गस्टिटरी हॅल्युसिनेशन्स आणि 4 जो आहे टॅक्टाईल हॅल्युसिनेशन्स. हे शब्द थोडे सायकियाट्रीचे असल्यामुळे आपल्याला थोडं अवघड जात असेल, पण मी त्याचा मराठीत सांगण्याचा प्रयत्न निश्चितच चांगल्या पद्धतीने करणार आहे. हॅल्युसिनेशन्स ऑडिटरी म्हणजे आपल्याला ऐकू येणं. ऐकू येण्याच्या संदर्भातले वेगवेगळ्या प्रकारचे भ्रम हे जास्तीत जास्त स्किझोफ्रेनियाच्या क्लायंटला होत असतात. सगळ्यात जास्त ऑडिटरी हॅल्युसिनेशन भ्रम, जे की ऐकण्याच्या संदर्भातले भ्रम त्याला होत असतात. त्या क्लायंटला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज येत असतात. रात्री झोपल्यानंतर, दिवसा त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज असतात. मग वेगवेगळ्या प्रकारचे आवाज कसे? वेगवेगळ्या प्रकारचे शिट्ट्यांचे आवाज, वेगवेगळ्या प्रकारचे सापाचे फुसकारे मारल्याचा आवाज, आपल्या घराची कोणीतरी कडी वाजवत आहे झोपल्यानंतर, असा आवाज त्या व्यक्तीला यायला लागतात. वेगवेगळ्या प्रकारची आपली रात्री कोणीतरी बेल वाजवली, डोरबेल कोणीतरी वाजवली, असे त्याला विभ्रम होत असतात. समजा फॉर एक्झाम्पल रात्री एखादा स्किझोफ्रेनियाचा क्लायंट काय करतो की बेल वाजली, दार वाजलं म्हणून झोपीमधून गडबडून उठायला. त्याला आपण जेव्हा बाजूला झोपलेला कोणीतरी भाऊ असेल, बहीण असेल, आई असतील तेव्हा विचारत काय झालं, तर तो म्हणतो की आपलं दार कोणीतरी वाजवत आहे, आपली बेल कोणीतरी वाजवत आहे. आणि जेव्हा ॲक्च्युअली आपण जेव्हा दार ओपन करून पाहतो, नथिंग एल्स, तिथं काही नसतं. कारण की त्याचं ब्रेन फंक्शनिंग, त्याच्या ब्रेनमध्ये तसे ऑडिटरी हॅल्युसिनेशन भ्रम होत असतात. म्हणून त्याला ऑडिटरी हॅल्युसिनेशन किंवा ऐकण्याविषयीचे भ्रम असं म्हटलं जातं. म्हणून त्याला ऑडिटरी, कानानं ऐकू येत म्हणून त्याला ऑडिटरी भ्रम असं म्हटलं जातं. दुसरा जो भ्रम आहे त्याच्यामध्ये व्हिज्युअल हॅल्युसिनेशन्स. व्हिज्युअल म्हणजे दिसणं, पाहण्याविषयीचे वेगवेगळ्या प्रकारचे भ्रम असतात. तर स्किझोफ्रेनियाचा क्लायंट जो असतो तो रात्री झोपलेला असताना सुद्धा त्याला काही अशा अनपेक्षित गोष्टी दिसत असतात की त्याला वाटत असतं की 2 व्यक्ती मला मारण्यासाठी बाहेरून येत आहेत, त्यांच्या हातामध्ये चाकू आहे आणि त्या चाकूने मला ते मारणार आहेत, असं दृश्य तो व्यक्ती पाहत असतो. कोणता क्लायंट? स्किझोफ्रेनियाचा क्लायंट. समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या ठिकाणी बसलेला असेल क्लायंट, तो बसलेला असताना समोरून 2 व्यक्ती जर जात असतील आणि त्या व्यक्ती जर दोघं बोलत असतील, तर या क्लायंटच्या मनामध्ये असे विचार येतात की हे दोघं माझ्याविषयी काहीतरी बोलत आहेत, माझ्याविषयी काहीतरी कटकारस्थान करत आहेत, माझ्याविषयी गुपचूप काहीतरी प्लॅनिंग करत आहेत, माझ्या विरोधात बोलत आहेत, असं डिसफंक्शनिंग थॉट्स त्याच्या मनामध्ये येत असतात. आणि त्यामुळं त्याचं वर्तन हे बिघडत असतं, बिहेवियर हे चेंज होत असतं. हे व्हिज्युअल हॅल्युसिनेशन ज्याला म्हणतात, दृष्टीभ्रम, ज्याला विभ्रम असं आपण मराठीमध्ये त्याला म्हणू शकतो. तिसरा जो काही सिम्पटम्स आहे त्याला आपण ऑलफॅक्टरी हॅल्युसिनेशन्स म्हणतात, की स्मेलच्या संबंधात असतात. स्मेल म्हणजे सुगंध, सुगंधाच्या संदर्भातले सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे विभ्रम क्लायंटला होत असतात.
बरोबर आहे. विभ्रम कसे होत असतात की घरामध्ये फॉर एक्झाम्पल आज रस केलेला नाही आहे, तरी त्या क्लायंटला रस केल्याचा सुगंध यायला लागतो, आंब्याचा वास यायला लागतो. पण वास्तवात घरी आंबा केलेला नसतो, साधी आपण वरण भाजी पोळी केलेली असते, पण याला सुगंध हा रसाचा यायला लागतो. कारण त्याच्या ब्रेन फंक्शनिंगमध्ये प्रॉब्लेम होतात. असे ऑलफॅक्टरी की ज्याला आपलं स्मेलच्या संदर्भातले वेगळ्या प्रकारचे हॅल्युसिनेशन्स, विभ्रम त्या व्यक्तीला होत असतात. फॉर एक्झाम्पल दुसरं जर घ्यायचं झालं तर स्मेलच्या संदर्भात सुगंध, बरोबर आहे. समजा फॉर एक्झाम्पल आपण स्प्रे मारलेलाच नाही आहे, तर त्या क्लायंटला वाटतं काय सुंदर शर्टचा वास यायला लागला, काय सुंदर शर्टचा वास यायला लागला आहे, असा हा क्लायंट म्हणत असतो. पण ॲक्च्युली आपण स्प्रे मारलेलाच नसतो. म्हणजे असे हे फाल्स परसेप्शन, चुकीचं संवेदन या ऑल फॅक्टरी स्मेल याद्वारे त्याची लक्षणं या छिन्न मनस्कता क्लायंटमध्ये दिसत असतात. चौथं जे सिम्पटम्स आहे ते सिम्पटम्स म्हणजे गेस्टटरी हॅल्युसिनेशन्स. गेस्टटरी हॅल्युसिनेशन्सला मराठीमध्ये आपण म्हणतो टेस्टीच्या संदर्भात. टेस्ट, चव, चव आपल्या जिभेला चव कशी येते याच्या संदर्भात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे भ्रम ह्या स्किझोफ्रेनिया क्लायंटला होत असतात. समजा फॉर एक्झाम्पल चवीचा जर विचार केला तर मी आंबा खाला तर त्याची चव ही गोड यायला पाहिजे, पण तो त्या चवीविषयी मिसकन्सेप्शन करतो, त्याचा अर्थ त्याला संवेदित वेगळं होतं. चवीच्या ठिकाणी काय होतं की तो मला आंबट ढेकरे यायला लागले. आंबा खाल्लेला नाही आहे, पण त्याला आंबट ढेकरे यायला लागलेत, आंबट चव वाटायला लागलेली आहे. आंबा खाल्लेला नाही आहे, काही खाल्लेलं नाही, पण त्याला जिभेला चव त्याच्या ही आंबट यायला लागलेली आहे, कारण त्याने आंबा वगैरे काही खाल्लेला नाही आहे. अशा प्रकारचे टेस्टीच्या संदर्भात सुद्धा त्याला चवसुद्धा चवीच्या संदर्भात, जिभेच्या संदर्भात, टंगच्या संदर्भात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे विभ्रम त्याला होत असतात. पाचवं जे सगळ्यात महत्त्वाचं विभ्रम आहे तो म्हणजे टॅक्टाईल. टॅक्टाईल हे आपल्या फिलिंग्सशी संदर्भात आहे, आपल्या त्वचेशी संबंधात आहेत. स्किझोफ्रेनियाचा जो क्लायंट आहे तो क्लायंट किंवा तो पेशंट असा भ्रम करतो की मला कोणीतरी टच करत आहे, मला कोणीतरी टच करत आहे, माझ्या पाठीमागून येऊन कोणीतरी हात ठेवलेला आहे आणि मला मारणार आहेत, माझा गळा दाबणार आहेत, असं त्याला फिलिंग व्हायला लागतं. पण ॲक्च्युली वास्तविक पाहता नथिंग एल्स देअर, तिथं काही नसतं. त्याला वाटायला लागलं की माझ्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या किडे चालायला लागलेत पाठीमागून, माझ्या शरीरामध्ये पाठीमागून वेगवेगळ्या प्रकारचे किडे चालायला लागलेत, माझ्या पायाला काहीतरी कोणता तरी किडा चावत आहे, अशी त्याला भ्रम होत असतात. फॉर एक्झाम्पल दुसरं एक उदाहरण घेऊयात आपण की फिलिंग. फॉर एक्झाम्पल क्लायंट हा कॉटवर झोपलेला आहे आणि त्याचं जे कॉटवर अंथरूण टाकलेलं असतं ते अंथरूण त्याला थंड वाटायला लागतं. थंड केव्हा वाटतं? जेव्हा त्या अंथरुणावर पाणी पडल्यानंतर ते थंड वाटत असतं. पण ते थंड नसताना त्या क्लायंटला ते थंड वाटणं. तो क्लायंट म्हणतो की माझं अंथरूण हे भिजलेलं आहे, हे काढा आणि दुसरं टाका. पण रिअली ही इज अ कोल्ड बट ही फीलिंग देअर कोल्ड. म्हणजे मिसकन्सेप्शन, इंटरप्रिटेशन, चुकीचा अर्थ
तिथं या भ्रमामध्ये लावला जातो. असे क्लायंट हे स्किझोफ्रेनियाचे क्लायंट असतात. ही गोष्ट आपल्या इथं लक्षात घेणं महत्त्वाचं. अशा प्रकारचे हे डेल्युजन आणि हॅल्युसिनेशन्स, डेल्युजनचे वेगळे सिम्पटम्स आणि हॅल्युसिनेशनचे हे 5 सिम्पटम्स, जे की ऐकण्याविषयी असू शकतात, पाहण्याविषयी असू शकतात, सुगंधाच्या संदर्भात असू शकतात, टेस्टीच्या संदर्भात असतात आणि फिलिंगच्या संदर्भातसुद्धा असू शकतात. म्हणजे कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ ह्या पंच ज्ञानेंद्रियाशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स हे क्लायंटला दिसत असतात स्किझोफ्रेनियाला, ते म्हणजे हॅल्युसिनेशनच्या संदर्भातले. तिसरा जो सिम्पटम्स आहे ते सिम्पटम्स म्हणजे ऑर्गनाइज्ड थिंकिंग. कारण बोधनिक प्रक्रिया, ब्रेन फंक्शनमधल्या बोधनिक प्रक्रियाच काम करत नाहीत, तर त्याचे विचार हे व्यवस्थित नसतात. तो अर्धवट बोलत असतो. आपण जर त्याला म्हणलं, क्लायंटला म्हणलं चला चहा घेऊयात, तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन, लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन असतं. त्याचं लक्ष कोणत्या गोष्टीकडे नसतं, कारण मानसिक प्रक्रियाच काम करत नाही, तर मग लक्ष त्याचं राहत नाही. आणि लक्ष राहत नसल्यामुळे ठीक आहे, हो मी जेवण करायला येतो असं म्हणतो तो. आपण म्हणतो चाय प्यायला जायचे, तर तो म्हणतो जेवण करायला जायचे. म्हणजे तो जे काही प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर ते देत असतात. म्हणजे त्यांचे विचार हे व्यवस्थित नसतात. आपण एक विचारलं तर ते दुसरंच काहीतरी सांगायला लागतं. अनरिलिव्हंट गोष्टी, अनरिलिव्हंट, काही संबंध नाही. आपण चीज म्हणलं तर तो आंबा म्हणतो, असं जनरली आपण विचार करतो. पण तो एकदम सडन चेंज विचार करतो. म्हणजे त्याचे विचार हे डिसफंक्शनिंग विचार असतात. त्याचे थॉट्स हे व्यवस्थित सिस्टमॅटिक नसतात, जसे नॉर्मल व्यक्तीचे असतात. नंबर 4 जे आहे सोशल विथड्रॉ. या व्यक्तीला, स्किझोफ्रेनियाचा व्यक्तीला एवढा न्यूनगंड असतो की ते समाजामध्ये वावरू शकत नाही. तो स्वतःला कमीची अंडर एस्टिमेट करतो, फिलिंग करतो की मी एकटाच आहे. तो समाजापासून अलिप्त असतो, समाजापासून दूर असतो, तो समाजामध्ये कधीच मिसळत नाही. मग त्याच्या मनामध्ये तशी फिलिंग असते की आपलं समाजामध्ये कोणी नाही आहे, आपण समाजासोबत राहू शकत नाहीत. एकलकोंडे, इंट्रोवर्ट व्यक्ती जास्तीत जास्त याच्यामध्ये समावेश असू शकतात. हे म्हणजे सोशल विथड्रॉ. 5वं जे आहे इन्क्रीज्ड इमोशनल एक्सप्रेशन्स. डिक्रीज्ड म्हणजे भावना कमकुवत होणं, कमी होणं, सेन्सलेस होणं, भावनाहीन होणं. आपण बऱ्याच जणांना म्हणत नाही का, काही काही वेळेस भावनाहीन व्यक्ती आहे की फॉर एक्झाम्पल भावना ह्या सुखाच्या, दुःखाच्या, रागाच्या, क्रोधाच्या ह्या भावना असतात. ह्या क्लायंटला एखादी आनंदाची गोष्ट जरी झाली तरी त्याला कुठल्याच प्रकारचा फिलिंग त्याला येत नाही. त्याला कोणी मारलं तरी त्याला तो शांत बसतो. म्हणजे ह्या भावना हीन व्यक्ती जेव्हा होतो तेव्हा तो स्किझोफ्रेनियाचा क्लायंट आहे, हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. भावनाहीन जेव्हा होत असतो. त्याचबरोबर 6वा जो सिम्पटम्स आहे त्याला की ॲपॅथी असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये किंवा सायकियाट्रिस्टच्या भाषेमध्ये, पण त्याला मराठीमध्ये एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसणं, कुठल्याच गोष्टीमध्ये उत्साह नसणं, नॉन एन्थुझियास्टिकनेस, उत्साहीपणा नसणं, आवड नसणं, निराश असणं, शांत कुठंतरी जाऊन आपलं बसणं, जगाशी काही घेणं देणं नाही, निराश असणं, असं हे सिम्पटम्स प्रामुख्यानं या क्लायंटमध्ये दिसत असतात. या व्यतिरिक्त काही कॉमन सिम्पटम्स या क्लायंटमध्ये दिसत असतात. जसे की याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या क्लायंटला वेगवेगळ्या प्रकारच्या संशयी प्रवृत्तीसुद्धा भयंकर असते. सुरुवातीलाच मी म्हटलं की शारीरिक आजारापेक्षा मानसिक आजार हे भयंकर असतात. शरीराला एखादी कुठं आजार झाला असेल, एखादी शरीरामध्ये कुठं गाठ झाली असेल तर ती गाठ कट करून निदान करून आपण त्याला दुरुस्त करू शकतो. पण मनाला एकदा एखादी गाठ निर्माण झाली तर ती दुरुस्त करणं फार अवघड असतं. समजा एखादी स्त्री
आपल्या नवऱ्यावर संशय व्यक्त करत असतील अनैतिक गोष्टीच्या संदर्भात असेल, किंवा नवरा आपल्या पत्नीवर विशेष प्रकारचा संशय घेत असेल अनैतिक संबंधाच्या संदर्भात, तर अशा संदर्भातले जे काही संशय असतात हे संशय सहजासहजी डोक्यातून बाहेर निघत नाहीत आणि असे संशय हे क्लायंटच्या डोक्यामध्ये, स्किझोफ्रेनियाच्या क्लायंटच्या डोक्यामध्ये येण्याची शक्यता जास्त असते. जगापासून दूर असतात. कधी कधी काही कारण नसताना विदाऊट रिझन हसत असतात, रडत असतात, कधी कधी आक्रमक होतात, कधी कधी शांत होतात, कधी कधी अचानक आक्रमक होऊन एखाद्याच्या गालात सुद्धा मारू शकतात. कारण काही पॉझिटिव्ह सिम्पटम्स त्यामधील दिसत असतात स्किझोफ्रेनियाच्या क्लायंटमध्ये. कारण की आपल्या शरीरामध्ये जे काही न्यूरोट्रान्समीटर्स असतात त्या न्यूरोट्रान्समीटर्समध्ये वाढ झाल्यानंतर ॲग्रेसिव्ह बिहेवियर जनरली वाढत असतं. हे मेडिकलच्या क्षेत्रातलं मी उदाहरण ऐकलेलं आहे म्हणून मी तुमच्यासमोर सांगत आहे. न्यूरोट्रान्समीटर जे एक वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यूरोट्रान्समीटर्स असतात. डोपामाइन असेल, गॅबा असेल, सेरोटोनिन असेल, अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे न्यूरोट्रान्समीटर असतात. त्यामध्ये सुद्धा बिघाड झाली असतील किंवा इनबॅलन्स झाले असतील तेव्हासुद्धा ब्रेन फंक्शनिंगमध्ये मानसिक बिघाड होण्याची शक्यता असते आणि तसंच या क्लायंटच्या स्किझोफ्रेनियाच्या क्लायंटमध्ये होण्याची शक्यता ही जास्त असते. आपला ही गोष्ट इथं लक्षात घेणं महत्त्वाचं असते. अशा प्रकारचे काही कारण नसताना किंवा विदाऊट रिझन असं काही आक्रस्ताळेपणा असेल, आक्रमकपणा असेल, तर बऱ्याच वेळेस तुम्हाला जसं सांगितलं की मी एखाद्या काहीच कारण नाही अनपेक्षितपणे एखाद्या गालामध्ये मारली, असं होतं आणि तो क्लायंट तो करतो, ॲग्रेसिव्हपणे तो बिहेवियर करतो. म्हणूनच त्यांना सांगितलं की अनअपेक्षितपणे बिहेवियर नॉर्मलपेक्षा अबनॉर्मल त्याचं लक्षण दिसून येतं, ते मग स्किझोफ्रेनियामध्ये असं अनपेक्षितपणे जातं. काहीच कारण नाही, हल्ली गाडीवर आपल्या लात, काहीच कारण नाही, विदाऊट रिझन हल्ली गाडीवर लात, गाडी पाडली, काहीच कारण नाही. कारण की त्याच्या डोक्यामध्ये ब्रेन फंक्शनिंग व्यवस्थित नसल्यामुळे, तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याच्यामध्ये अशा प्रकारची लक्षणं दिसू शकतात. अशा क्लायंटपासून बरेच चांगले व्यक्ती लांब लांब पळत असतात. हे सुद्धा आपल्या इथं लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. तर या कार्यक्रमाचा, या स्किझोफ्रेनियाचा डे साजरा करण्यापाठीमागचा एकच उद्देश की जे काही मानसिक आजार असतील त्या मानसिक आजारांची जाणीव सर्वांना व्हावी आणि जर एखाद्याला मानसिक आजार आपल्या घरी असतील, आजूबाजूला असतील, आपल्या समाजामध्ये असतील, असे क्लायंट, असे सिम्पटम्स जर कोणाला दिसत असतील तर त्या व्यक्तीला निश्चित प्रकारे सायकॅट्रिस्ट असतील, जे की मनोविकृती चिकित्सक असतील, सायकॉलॉजिस्ट असतील, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असतील, या व्यक्तींकडं रेफर करणं गरजेचं असतं, जेणेकरून की त्याच्या जीवनाला चांगल्या प्रकारची दिशा मिळू शकते. अन्यथा तो जीवनातून नेस्तनाबूत होऊ शकतो, तो सुसाईड करू शकतो, त्याचं जीवन तो कधीही संपू शकतो. आपल्या हातून जर अशा एखाद्या व्यक्तीचा जीव वाचला गेला तर त्या एवढं आपल्यामधलं सामाजिक कार्य कोणतं होणार नाही. हाच या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश आहे. ही गोष्ट आपल्या इथं लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. असं जर आपण सामाजिक कार्य केलात, असं नॉलेज वाढून सायकॉलॉजी काय आहे नेमकी आणि सायकॉलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो हे लोकांपर्यंत जर पोहोचलं तर निश्चितपणे व्यक्तींना शारीरिक आणि मानसिक आजारापासून आपल्याला थांबवता येतं. जे व्यक्ती सायकॉलॉजीचा अभ्यास करतील ते निश्चितपणे व्यक्ती प्रत्येक क्षेत्रामध्ये ॲडजस्ट करू शकतात. थिंकिंग काय आहे, डिसिजन मेकिंग काय आहे, मेमरी काय आहे, फॉरगेटिंग काय आहे, पर्सनॅलिटी काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज त्यांना असतं आणि म्हणून ते सायकॉलॉजीचे व्यक्ती निश्चितच गोईंग टू द टॉप ॲटिट्यूड असतो. गोईंग टू द टॉप, आय कॅन डू इट, अशा प्रकारचा ॲटिट्यूड घेऊन जीवन जगत असतात. संकटांचा सामना करत असताना पॉझिटिव्ह थॉट्स करतात,
ते मेंटली डिस्टर्ब होत नाही. हा या पाठीमागचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. व्हिडिओ फार मोठा झालेला आहे. तर थँक्यू व्हेरी मच. आपण इथं थांबूयात.